राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि सर्व पेन्शनर्ससाठी आजची अतिशय महत्त्वाची आणि मोठी ताजी अपडेट समोर आली आहे. वित्त विभागाकडून एक महत्त्वाचा आदेश जारी करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे आणि या निर्णयाचा थेट परिणाम लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्ते आणि पेन्शन प्रक्रियेवर होणार आहे. मागील काही महिन्यांपासून कर्मचारी आणि पेन्शनर्स संघटनांकडून विविध आर्थिक मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू होता. महागाई, प्रलंबित फरक रक्कम, भत्त्यांचे समायोजन, पेन्शन गणना आणि मंजुरी प्रक्रियेत होणारा विलंब या सर्व बाबींवर सरकारचे लक्ष वेधले जात होते. या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने आढावा घेऊन काही महत्त्वाचे प्रशासकीय आणि आर्थिक निर्णय जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे समजते. नव्या आदेशानुसार विविध विभागांना आर्थिक प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत, मंजुरी प्रक्रिया जलद करावी आणि पात्र प्रकरणे ठराविक कालमर्यादेत निकाली काढावीत असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. अनेक वेळा वेतन सुधारणा, भत्ता मंजुरी, निवृत्ती वेतन प्रस्ताव आणि फरक रक्कम यासंबंधी फायली महिनोन्महिने प्रलंबित राहतात. या विलंबामुळे कर्मचारी आणि पेन्शनर्स दोघांनाही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे वित्त विभागाने विभागनिहाय जबाबदारी निश्चित करून फाईल निपटारा गतिमान करण्यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे पेन्शन प्रकरणांमध्ये गणना पद्धती, कागदपत्र तपासणी आणि मंजुरी साखळी स्पष्ट करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. भत्त्यांच्या बाबतीत देखील महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे. महागाई भत्ता, प्रवास भत्ता, विशेष भत्ते आणि इतर अनुदान यासाठी निधी उपलब्ध असूनही प्रक्रिया विलंबामुळे रक्कम थांबते अशी अनेक तक्रारी होत्या. आता निधी वितरणासाठी डिजिटल मंजुरी प्रणाली आणि वेळेची मर्यादा यावर भर देण्यात येत आहे. यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना भत्ते वेळेत मिळण्याची शक्यता वाढणार आहे. अधिकारी स्तरावर खर्च मंजुरी अधिकार आणि आर्थिक मर्यादा याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे, जेणेकरून छोट्या प्रस्तावांसाठी उच्च स्तरावर फाईल पाठवण्याची गरज कमी होईल आणि निर्णय जलद होतील. पेन्शनरसाठी हा निर्णय विशेष दिलासादायक मानला जात आहे. निवृत्ती वेतन प्रस्ताव, सुधारित पेन्शन, कुटुंब पेन्शन आणि फरक रक्कम प्रकरणे प्राधान्याने निकाली काढावीत असे निर्देश दिले गेले आहेत. अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांची फाईल केवळ तांत्रिक त्रुटी किंवा कागदपत्र पडताळणी अभावी अडकून राहते. आता अशा प्रकरणांसाठी तपासणी यादी आणि मानक प्रक्रिया लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बँक आणि कोषागार यांच्यातील समन्वय वाढवण्यावरही भर देण्यात येत आहे, जेणेकरून मंजूर रक्कम खात्यात जमा होण्यात उशीर होऊ नये. या आदेशाची अंमलबजावणी आदेश जारी झाल्याच्या तारखेपासून लागू मानली जाते. मात्र प्रत्यक्ष फायदा विभागनिहाय अंमलबजावणीवर अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्येक कर्मचारी आणि पेन्शनरने आपल्या विभागातील प्रशासन शाखेशी संपर्क ठेवणे महत्त्वाचे आहे. वेतन स्लिप, सेवा पुस्तिका, पेन्शन कागदपत्रे आणि बँक तपशील अद्ययावत आहेत का हे तपासणे आवश्यक आहे. काही ठिकाणी अफवा पसरत आहेत की सर्वांना तात्काळ मोठी वाढ किंवा एक रकमी रक्कम मिळणार आहे, पण अधिकृत परिपत्रकाशिवाय अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये. शासन निर्णय आणि वित्त विभागाचा लेखी आदेशच हा अंतिम आधार असतो. कर्मचारी संघटनांनी या हालचालीचे स्वागत केले असले तरी अजून काही प्रलंबित मागण्या असल्याचे सांगितले जात आहे. पुढील बैठकीत आणखी आर्थिक निर्णय होऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शासन पातळीवर आर्थिक शिस्त, नियंत्रित खर्च आणि पारदर्शक प्रक्रिया यावर भर दिला जात आहे. ई-ऑफिस, डिजिटल फाईल ट्रॅकिंग, ऑनलाईन मंजुरी आणि थेट बँक जमा प्रणाली यामुळे भविष्यात वेतन आणि पेन्शन प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होणार आहे.